नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज मी एक सेवा घेऊन आली आहे. आपल्या प्रदीपदादा सोनावणे यांनी ही सेवा दिलेली आहे. मित्र हो, ही सेवा प्रत्येकालाच उपयोगी पडणारी सेवा आहे आणि आता लवकरच परीक्षा सुरू होत आहेत. ही सेवा लहान मुलांपासून कितीही मोठ्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी MPSCच्या आणि UPSCच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. तर मित्र हो, आपण पहिला हे बघू की अभ्यास करायच्या 5 सोप्या पद्धती कोणत्या आहेत. हे झालं की पुढे मी तुम्हाला शिक्षणामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी सेवा देणार आहे. ही सेवा प्रदीपदादा सोनावणे या दादांनी आपल्या सेवेकरी यांच्यासाठी दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. या व्हिडिओमधून मी अभ्यास करण्याच्या 5 सोप्या पद्धती सांगणार आहे आणि शेवटी सेवासुद्धा सांगणार आहे आणि ती सेवा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्र हो, आपण कायम म्हणत असतो की माझा मुलगा खूप हुशार आहे, पण काय तो अभ्यासच करत नाही. मित्र हो, प्रत्येक मुलाच्या अभ्यासामध्ये लक्ष लागतेच असे नाही. काही मुलं तासनतास अभ्यास करतात तर त्यांचा रिझल्ट चांगला येत नाही, तर काही मुलं फक्त थोड्या वेळासाठीच अभ्यास करतात परंतु त्यांच्या सर्व आठवणीत राहत असते. काही मुलांचा तर असा प्रश्न असतो की मी केलेला अभ्यास त्यातलं काही परीक्षेमध्ये आलेच नाही. तर आपण नेमका अभ्यास कसा करायचा आणि वाचलेलं कसं आठवणीत ठेवायचं असे अनेक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला येत असतात. मित्र हो, काही मुलं अभ्यासामध्ये स्मार्ट वर्क करतात तर काही मुलं हे हार्डवर्क करत असतात. तर बघा मित्र हो, आज मी अभ्यास करायची पद्धत आणि वाचलेलं आठवणीत कसं ठेवायचं हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्र हो, सर्वात अगोदर अभ्यास करण्याची योग्य वेळ जाणून घेऊया. तुम्हीच ठरवायचं आहे की मला कोणत्या वेळी अभ्यास केलेला जास्त प्रमाणात आठवणीत राहतो आणि या वेळेत अभ्यास केल्याने माझे मन फ्रेश वाटते. मित्र हो, सगळ्यात चांगली अभ्यासाची वेळ ती म्हणजे पहाटेची, कारण या वेळेत सर्वत्र शांतता असते, हवामान फ्रेश असते आणि त्यामुळेच अभ्यासात मन लागत असतं. म्हणून अभ्यासाची वेळ शक्यतो पहाटेची असावी. पण काही मुलांना सकाळी जाग येत नाही, त्यांचे मन लागत नाही. म्हणून अशा मुलांनी रात्रीच उशिरापर्यंत अभ्यास करावा. पालकांनी जास्त मुलांना फोर्स करू नये. सुरुवातीपासूनच थोडा थोडा अभ्यास घ्यावा. त्यामुळे मुलांना एक्झामचे टेन्शन राहणार नाही. अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी आठवणीत ठेवाव्या लागतात ते आता आपण बघू. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यास करताना मनामध्ये उत्सुकता असणे फार महत्त्वाचे आहे. बघा मित्र हो, अभ्यास करताना मनाला प्रसन्न वाटेल असे अभ्यास करण्याची जागा ठेवा. शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करा. अभ्यास करताना टेबल खुर्ची घ्या. पुरेसा उजेड असावा. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास करायला बसला तर तुमच्या अभ्यासामध्ये उत्सुकता नक्कीच वाढण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नियमितपणा. मित्र हो, अभ्यास करताना रोज पहाटे उठण्याची सवय लावा किंवा कोणतीही वेळ असू द्या, तुम्ही कंटिन्यू 2 ते 3 तास बसून अभ्यास करायची सवय लावून घ्या. ही नियमितता तुम्ही ठेवायला हवी. बघा मित्र हो, कोणतीही गोष्ट तुम्ही नियमित करत असाल तर त्याची तुम्हाला सवय लागून जाते. पुढचा मुद्दा असा आहे की परत परत वाचणे. ज्या पण विषयाचा तुम्ही अभ्यास करीत असाल किंवा जे पण तुम्हाला वाचलेलं लक्षात ठेवायचं असेल त्याला वारंवार वाचावे. वाचताना आपले पूर्ण लक्ष त्या वाचण्याकडे असावे. पुढचा पॉईंट म्हणजे परत परत वाचून तुम्हाला जर लक्षात राहत नसेल, तुम्हाला मनामध्ये शंका येत असेल तर तुम्ही लिखाणावरती भर दिला पाहिजे. लिखाण करून वाचलेले लवकर लक्षात ठेवू शकता. वाचन झाल्यावर पुस्तकामध्ये न पाहता आपल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची प्रॅक्टिस करायला हवी. पुढचा पॉईंट असा आहे की मनाची एकाग्रता. कोणतीही गोष्ट एकाग्रतेने केल्यास त्याचा परिणाम
हा चांगलाच झालेला दिसून येतो. यासाठी तुम्ही ध्यान आणि योगा प्राणायाम करू शकता. अभ्यासाला बसण्यापूर्वी 10 मिनिटे तरी अगोदर तुम्ही डोके शांत ठेवा. कोणताही दुसरा विचार डोक्यामध्ये आणू नका. आपले चित्त हे आपल्या श्वासावरती एकाग्र करा. म्हणजेच तुम्ही रोज मेडिटेशन करा. पुढची गोष्ट म्हणजे प्रेरणा. कोणतीही गोष्ट करताना मनातून जिद्द असायला हवी आणि त्याच दिशेने आपली वाटचाल करू शकता. आणि प्रेरणादायी व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. मीही तुमच्यासाठी प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा मित्रहो, आता मी तुम्हाला एक स्वामी सेवेतील सेवा सांगणार आहे. ती सेवा तुम्ही मुलांनी स्वतः केली तरी चालते किंवा मुलांच्या आईवडिलांनी मुलांसाठी केली तरी चालते. ही सेवा तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी उपयोगी ठरणार आहे. अगदी पहिलीपासून ते MPSC UPSCच्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला ही सेवा उपयोगी ठरू शकते. ही सेवा एक्झाम सुरू होण्याच्या 21 दिवस अगोदरपासून करावी ते एक्झाम संपेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर बघा मित्रहो, ही सेवा करताना रोज सकाळी आंघोळीनंतर एका पेल्यात पाणी घेऊन आपल्या डाव्या हाताची 3 बोटे बुडवून तुम्हाला खालील मंत्र हा 1 माळ जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे. हा मंत्र सरस्वती देवीचा मंत्र आहे. ओम ह्रीं श्रां श्रीं हंस थ थ ठ ठ सरस्वती भगवती विद्याप्रसादम कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे. 1 माळ तुम्हाला या मंत्राची जप मग करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला ज्या मुलाची एक्झाम आहे तर त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला 11 वेळेला हा पुढचा मंत्र म्हणायचा आहे. मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नाही कृपा आघाती. हा मंत्र तुम्हाला ज्याची परीक्षा आहे त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला हा मंत्र 11 वेळेला बोलायचा आहे. तर अशा रीतीने तुम्ही हा मंत्र आणि ही सेवा एक्झाम सुरू होण्याच्या 21 दिवस अगोदरपासून करायची आहे. ते एक्झाम संपेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा ही स्वामी सेवेतली सेवा आहे. याचा तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही मनात शंका न घेता ही सेवा तुम्ही मनोभावाने केली तर तुम्हाला याचा रिझल्ट हा 100% दिसून येईल. तर बघा मित्रहो, आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा जयघोष एकदा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की होऊ द्यात. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.